त्यामुळे काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी असणार का नसावी, कारण ते सुद्धा काम करत होते. परंतु युती आहे आणि युतीमध्ये कुठल्या तरी एका पक्षाला जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा दुसऱ्या पक्षाचे लोक नाराज असतात. आमच्यामध्ये सुद्धा भिवंडीचे आमचे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते, पालघरचे आमचे काही पदाधिकारी, अगदी बाजूलाच असलेल्या आमच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते. नाराजी असणार साहजिकच आहे, प्रत्येकजण काम करत असतो. परंतु कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू, जर नाराज आहेत त्यांची नाराजी मी दूर करेल असा शब्द मला नाईक साहेबांनी स्वतः दिलेला आहे. आणि निवडणुकीकरता जे जे काही सहकार्य लागेल ते मी करणार आणि प्रचंड बहुमताने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक करण्याकरता निवडून आणणार अशा पद्धतीचा शब्दसुद्धा गणेश नाईक साहेबांनी दिलेला आहे. त्यामध्ये जे काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील ते नक्कीच दूर होतील. आता आम्ही प्रचाराचं नियोजन कसं करायचं या संदर्भात या ठिकाणी बैठक घेतली. नियोजन कसं करायचं या संदर्भात बैठक घेतली. माझे प्रस्तावक म्हणून, उमेदवाराचे प्रस्तावक म्हणून संजयजी केळकर साहेब या ठिकाणी राहणार आहेत. त्यामुळे काय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे. गीता जैन असतील, त्याचबरोबर मंदाताई म्हात्रे असतील, या स्वतः फोन करून मला शुभेच्छा देणार आहेत. उद्या फॉर्म भरण्यासाठी हजर राहणार आहेत. मी नाईक साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे, सर्व भाजपाच्या आमदारांना खासदारांना सुद्धा विनंती केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा उद्या येऊ शकतात. परंतु उद्या कपिल पाटलांचा फॉर्म भरायचा आहे दुपारी कल्याणला, पण त्यानंतर त्यांना आणखी बाहेर कुठेतरी फॉर्म भरण्याकरता जायचं आहे. पण ते बोलले मी नक्की प्रयत्न करीन, मला जर उद्या यायला नाही जमलं पण 2 सभा मी या ठाणे लोकसभाकरता नक्की देईल असा शब्द त्यांनी दिलेला आहे. महायुतीचा उमेदवार आहे मी, त्यामुळे सर्व